मित्रांनो, महाबळेश्वर किंवा तापोळा या ठिकाणी पोहोचत असताना जंगल, झाडी, हिरवीगार वनराई, वळणावळणाचे रस्ते, वाटेच्या कडेला लागलेले लाले लाल ठेले हे पाहत पाहत मनात गुलाबी कल्पना रंगवत तापोळा जवळ करत असतो. वातावरणातील गारवा मनाला सुखावून जातो आणि आपण तापोळ्यात पोहोचतो. तापोळ्याला येणारा हा रोड आहे आणि तापोळ्याला जाताना जो खालचा व्ह्यू दिसतो तो असा आहे. ती एंट्री आहे, तिकडून अशी इथं एंट्री आहे. तो एंड पॉइंट जो आहे मेन बोटिंगचा तो या ठिकाणी आहे. तिथं शेवटची एंड आहे हा. आणि इथून अनेक ठिकाणी माझ्या अंदाजे असावी, कारण मध्ये भरपूर बोर्ड लागले आहेत. तर प्रत्येक ठिकाणाचे वेगळं ऑफिस असतील, परंतु जो तापोळा गावातून शेवटचा एंड पॉइंट आहे तो हा आहे. इथून एंट्री आहे, तर पाठीमागं चालू होतं इथून बोटिंग. आणि मित्रांनो, या ठिकाणी ऑफिस आहे जिथं तुम्ही बोटिंगचे तिकीट वगैरे काढू शकता. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी अमरीश तुमचं प्रतिष्ठित यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आता आपण आहोत तापोळा या गावात. आणि तापोळा या गावातून जे शिवसागर जलाशयाची बोटीतून सफर होते त्याचं ऑफिस इथं आहे. इथं तापोळ्याला येत असताना 10 किलोमीटरवरती पेट्रोल पंप सुद्धा आहे. तर तिकडून कोणी असा हे आलं तरी वाटेत गैरसोय होऊ नये. तिथे ATMची सुद्धा सुविधा आहे. गुगल पे आणि फोनपेचा थोडा प्रॉब्लेम येतो, पण तरी पण करून देतात ते, असं काय अडचण नाही कॅशची. तर आता इथून 3 ट्रिप आहेत. एक साईड सीन म्हणून आहे ते 45 मिनिट, त्यानंतर 1.25 तासाची आहे ती त्रिवेणी संगम, आणि दुसरी 1.5 तासाची आहे ती 4 पॉईंट येतात दत्त मंदिर सहित, पण ती 2242 रुपये अशी त्याची ही आहे. त्याची तिकीट आम्ही आता घेतलेलं आहे. आजूबाजूला असणारे सर्व सभासदांनी तर मित्रांनो, नक्की या ठिकाणाला भेट द्या, खूप छान आहे. मित्रांनो, आता जे आम्ही बोटीत जाणार आहोत ते हे काका आहेत आमच्यासोबत. या काकांसोबत आजची सफर होणार आहे आमची दत्त मंदिरची. 1.5 तास लागणार आहे ना, जाऊन येऊन 2 तास लागतात. आणि इथं लावलेत बोटी, सगळं पूर्ण बोटी आहे. शिवसागर जलाशय. मामा, तुमचं नाव सांगा पहिलं मला. किती वर्ष झालं तुम्ही करताय? 30 वर्ष. आणि आता हे पलीकडे एक ब्रिज चालू आहे बांधायला, ते कुठं जाते? हो, आमच्या गावात जातात आहिर. अच्छा, म्हणजे पलीकडे दुसऱ्या हायवेला वगैरे कुठं कनेक्ट नाही. म्हणजे आपल्या खाडी पार करण्यासाठी जे दाभोळ, दोफावे या ठिकाणी जशा जेटी आहेत ना, तशा इथं पण आहेत. म्हणजे कुठं साताऱ्याला निघते, इकडे खेडला निघते. तर आम्ही थोडंसं साहित्य घेतलंय जे सोबत असावं म्हणून. लहान मुलं आहेत माझ्यासोबत, फॅमिली आहे सोबत सगळी. ही बोट आहे आपली. तापोळा महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध आहे. पश्चिम भारतात महाराष्ट्र हे असे राज्य आहे ज्या ठिकाणी सर्वात जास्त पर्यटक सहलीसाठी येत असतात. संपूर्ण महाराष्ट्रात निसर्ग पर्यटनासाठी अनेक हिल स्टेशन आणि ऐतिहासिक किल्ले आहेत. महाबळेश्वर मधील तापोळा हे हिल स्टेशन निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने खरोखरच अप्रतिम आहे. ओके, तिकडली 16. ओके, हा, या डोंगराच्या पलीकडे खाली, हा, या दोन्ही मिळून खाली गेल्या कांदाटी. तिथं तिन्हीचा संगम झाला. अच्छा, ती कांदाटी ना, तिकडून आलेली. कोयना, 16 आणि कांदाटी अशा 3 नद्यांचा संगम आहे पुढं. तर त्रिवेणी संगम म्हणते त्याला पुढं. आता आपण कोयनेच्या जलाशयातून जातोय. मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे तापोळा गाव हे एक सुंदर ठिकाण पर्यटकांना आराम आणि मनशांती मिळवण्यासाठी नयनरम्य वातावरण देते. आपण जर शहरातील त्रासदायक आवाज आणि शहरी जीवनापासून काही काळ स्वतःला डिस्कनेक्ट करू इच्छित असाल तर मनशांतीसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी हे निसंशयपणे सर्वोत्तम ठिकाण आहे. निसर्गाच्या कुशीत नैसर्गिक सदन आणि संपन्न असलेलं गाव म्हणजे तापोळा. तापोळा या ठिकाणाहून तुम्ही ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक अंगानेही बोट सफर करू शकता, कारण तुम्हाला या गावातून जंगली दुर्गम किल्ले पाहायला मिळतील, तशीच दुर्गम नागेश्वरी सारखी मंदिरं पाहायला मिळतील. पण या ठिकाणी तुम्हाला ट्रेकिंगची माहिती असायला हवी. वासोटा तर हार्ड ट्रेक आहेच, पण त्याहून पुढे नागेश्वर अवघड आहे, कारण वासोटा ते नागेश्वर हा प्रवास गर्द झाडी आणि अदृश्य कमी लोकवर्दळ असलेल्या पाऊलवाटा यांचा आहे. पण मित्रांनो, दत्त मंदिर, त्रिवेणी संगम आणि पाणी कमी झाल्यामुळे उघडे पडलेली बेटे आणि आयलँड हे पाहत दत्त मंदिर सफर करणे म्हणजे साक्षात स्वर्ग सुख अनुभवणे. बोटिंगचे वेगवेगळे चार्ज आहेत. आम्ही आमच्या फॅमिलीसह स्वतंत्र स्पीड बोट केली होती, त्याला 2250 रुपये खर्च आला. त्या व्यतिरिक्त वेगळा कोणता खर्च नाही. तुम्ही मोटर बोटमधून कॉमन सुद्धा जाऊ शकता, अगदी प्रत्येकी 300 ते 400 रुपये देऊन. मित्रांनो, ही सफर अगदी पैसे वसूल आहे. एकदा नक्की अनुभव घ्या, उगाच मिनी काश्मीर म्हणत नाहीत. बोटीतून मंदिराजवळ येताना मनात एखाद्या सिनेमातील दृश्यांचा अनुभव येतो, इतकं छान हे ठिकाण आहे.
हे बोटिंग कधीपासून चालू झालं? बोटिंग 30-35 वर्ष झाली. हा काय म्हणजे पहिले मच्छीमारी वगैरे चालायची काय? झालं, जास्तच होतं. हा हा मग मच्छीमारीनं परत पर्यटनाकडे वळले लोक है ना. तुमची ही बोटीला किती वर्ष झाली घेऊन? आता तर 20 वर्ष झाली. बोटीला घेऊन अजून चालू आहे? तीच बोट आहे? 20 वर्ष म्हणजे भरपूर काळ झाला. हो. मुलं वगैरे वर्षाला डागडुगी केली म्हणजे कलर बिलर म्हणजे पाणी मुलं वगैरे कुठं आहेत? काहीच किती मुलं आहेत? एकच. काय काम करतो? नगरपालिकेत झाडू मारायला शिक्षण कमी असल्यामुळे काय काम. पण इथं पर्यटनाला जास्त ही आहे ना. आता कुठं होतं या आता मिनी महाबळेश्वर कुठं व्हायचंय? आता हे पाण्याखाली जमीन जी गेली सगळी चांगली गेली, चांगली पाणी. त्यावेळेस शासनानं त्यांना सांगितलं तुमचा आम्ही लाईट मध्ये म्हणजे शासकीय जमिनी नोकरीत एक माणूस लावू कायम सुरू. कुठलं लावलंय आणि लाईट मोफत देऊ काही दिली नाही. 40 रुपये एकरात जमीन घेतली लोकांनी त्या काळात. आज या जमिनीत ऊस पिकला असता, खाली जमीन होती. 12 महिने महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावातील तरुण नोकरीसाठी बाहेर आहेत. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हे गाव जेवढे डेव्हलप व्हायला पाहिजे होते तेवढे झालेले नाही. तरी माझ्या अंदाजे अजून या बोटिंग व्यवसायात परप्रांतीय लोक सहभागी झालेले नाहीत, म्हणून शांती आहे. थोड्याफार स्थानिक लोकांनी पर्यटनाला चालना मिळावी असे व्यवसाय निवडले आहेत, त्यावर त्यांची उपजीविका आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. असं शिंदे साहेबांचं गाव आहे समोर, तिथून चिपळूण खेडला जायला रस्ता आहे. आता हो जवळ आता 90 किलोमीटर आहे. मित्रांनो या बाजूला आहे ते बामनोली गाव. हे इथून वासोट्याला जाण्यासाठी सकाळी लवकर बोटिंग असते चालू. आपण जिथून आलो तिथून पण असते. शक्यतो सातारा मार्गे जे येतात ना बामनोलीला जे येऊन बोटिंग चालू करतात ते इथून हे आहे. आणि इथून वासोट्याला इकडं जो पाठीमागे एकदम शेवटला लास्ट डोंगर दिसतो ना, हा डोंगर इथं आहे वासोटा. हे शिंदे साहेबांचा बंगला आहे. ओके मित्रांनो हा शिंदे साहेबांचा बंगला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मित्रांनो तापोळ्याला मिनी काश्मीर म्हणलं जातं. मिनी काश्मीर. विचार करा की पावसाळ्यात तापोळ्याचे वातावरण कसं असेल. आता उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे. उन्हाळा चालूच झालाय. आता अशी कंडिशन आहे 100% पावसाळ्यामध्ये स्वर्ग वाटत असणार आहे. आपण येताना ज्या 2 नद्या पाहिल्या कोयना आणि सोळशी आणि या बाजूने आली ती कांदाटी नदी आली आहे इकडून. हा त्रिवेणी संगम आहे. आपण सध्या संगमावरती आहोत. मामा ते मध्येच काय तरंगतंय छोटस ते इथं काय समोर इतक्या मध्ये. मित्रांनो सातारा मार्गे बामनोली आणि बामनोलीतून शेंबडी गाव आहे. या शेंबडी गावामध्ये तुम्ही टेंटचा सुद्धा आस्वाद घेऊ शकता. इथं टेंटची सुविधा आहे. इथं तुम्हाला मुक्काम करता येतो. आता त्यांची फॅसिलिटी काय काय माहिती नाही मला, परंतु इथं तुम्ही मुक्कामाला येऊ शकता. त्यांचे टेंट आहे ते. मित्रांनो आतापर्यंत आपण 12 किलोमीटर आलोय आणि आता जवळ दत्त मंदिरच्या समोर आहोत आपण. एकदम दत्त मंदिर जवळ आले आपल्या. मित्रांनो समोर दिसतंय ते दत्त मंदिर आहे. मित्रांनो बोटीतून जवळजवळ 10 ते 15 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही दत्त मंदिर जवळ पोहोचलो. बोटीतून खाली उतरून बाजूचा परिसर निहाळत किनाऱ्यावर लावलेल्या बोटी आज मंदिरापासून जरा दूरच होत्या, कारण पाणी पातळी कमी झालेली होती. तर मित्रांनो आपण फायनली दत्त मंदिरच्या पायथ्याला पोहोचलो आहोत. पाठीमागे दिसतोय तो कोयना जलाशय, शिवसागर जलाशय. तर चला आपण दत्त मंदिरचं दर्शन घेऊया. आम्ही सुद्धा बोटीतून खाली उतरलो. मंदिराच्या पायऱ्या चढताना खूप उंच झाडी आहे. वातावरण थंड आणि शांत आहे. पायऱ्या चढून वरती जाताना समोरच्या खोलीतून काही लोक बाहेर पडताना दिसतात. याचं उत्तर शेवटी मिळतं. मित्रांनो ज्यांना माहिती नसते ते लोक या वाटेने सरळ वरती जातात, पण हे चुकीचे आहे. मंदिरात प्रवेश करायचा तर इथून बाजूने पुढे जा. इथे अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. स्वतः शरद पवार साहेब सुद्धा इथे येऊन गेले आहेत.
ते या बोर्डकडे पाहिल्यावर समजते. आम्ही निघालो मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे. प्रवेशद्वाराजवळ सुबक आणि सुंदर अशी आखीव रेखीव पाषाणातील नंदीची भली मोठी मूर्ती आहे. नंदीची माहिती आहे थोडीशी. भला मोठा नंदी आहे. नंदीला राऊंड मित्रांनो, ही नंदीची मूर्ती पाहून आपण मंदिरात प्रवेश करायला जातो तेव्हा समजतं की हे मंदिर भुयारात आहे. 6 ते 7 फूट उंचीच्या गुहेतून मंदिरात प्रवेश करायचा. या डोंगराला एका बाजूने प्रवेश करून अंदाजे 40 ते 50 मीटर इतके अंतर गुहेत चालावे लागते. गुहा कोरीव आहे. आजूबाजूला थोडा अंधार आहे. कलरफुल लाईट आहे. गुहेतून चालताना खूप छान वाटते. काहीतरी आज वेगळंच पुढे काय असेल याची उत्सुकता मनात दाटून राहते. दुसऱ्या बाजूला भुयारातून निघत असताना मध्यावर हे खूप सुंदर असे शिवलिंग आहे. शिवलिंगाजवळ भाविकांना ध्यानधारणा करण्यासाठी प्रशस्त जागा आहे. मित्रांनो, एवढं मोठं मंदिर आहे. श्री क्षेत्र नारायणपूर पुरंदरच्या पायथ्याला जे मंदिर आहे ना, त्यांचंच त्याच महाराजांनी हे उभारलेलं आहे. बघून घ्या, इथं मंदिर आहे. असं समोर हे मधला पोर्शन मंदिरचा आहे आणि हे असं इकडं हे गुहा आहे अशी. इथून पूर्ण असं बाहेर निघता येतं. गुहेतून बाहेर पडताना समोर शिवसागर जलाशय दिसतो. मन अगदी प्रसन्न होते. मंदिरातून बाहेर पडून मंदिर इथेच संपत नाही. शिवलिंग आहे त्या मध्यावर डोंगराच्या वर गणपती बाप्पाची भली मोठी मूर्ती आहे. इथून माणसं आल्यानंतर इथून 2-3 माणसं बाहेर निघली. लक्षात आलं नाही नेमकं कुठून आली, पण हा मंदिराचा एक्झिट पॉईंट आहे आणि एंट्री पॉईंट तिकडं आहे. म्हणजे ह्या पूर्ण डोंगराच्या आतून मंदिर आहे. असं तो सेंटर पॉईंट आहे. वर गणपती आहे ती. असं आहे एकंदरीत. ज्यावेळेस तापोळ्याला येता मिनी काश्मीरला, त्यावेळेस या दत्त मंदिराला नक्की भेट द्या. थोडे पैसे जातात, परंतु हिसाबावर पैसे वसूल आहे. मंदिरात दर्शन होतं व्यवस्थित, गर्दी नसते काय नसतं, पण मंदिरात आतमध्ये गेल्यानंतर तो फील येतो की खरंच काहीतरी आपण वेगळं पाहिलंय. इतकं जबरदस्त आहे मंदिर. पूर्ण ह्या डोंगराच्या आतमध्ये आहे. अंडरग्राऊंड आहे हे मंदिर. आता आम्ही मंदिराच्या वरती आहोत. ह्या मंदिराच्या वरती आहोत. आमच्या खाली मंदिर. मंदिराच्या वरच्या बाजूला हे गणपतीचं मंदिर आहे. हे पहा, हा पण परिसर एकदम भारी आहे. स्वच्छता, निसर्गाच्या सानिध्यात आहे एकदम. हे मंदिर पाठीमागे गणपती बाप्पाची मूर्ती. आता जे आपण शिवलिंगाचं दर्शन घेतलं खाली, हे बरोबर गणपतीच्या खाली आहे, परंतु डोंगरात आहे. आतमध्ये कोरलेला आहे. ती पूर्ण गुहा आहे आणि असा पूर्ण परिसर आहे. इकडून चालू होतो आणि इथं एंड होतो. आणि इथूनच इकडं दत्ताच्या पादुका आहेत पाठीमागे. मंदिरापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर या बाजूला दत्ताच्या पादुका आहेत. दत्ताच्या पादुका आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे पहा, इथं आहेत दत्ताच्या पादुका. आणि ज्या महाराजांनी या मंदिराची स्थापना केली त्यांचा फोटो आहे इथं. असं आज खूप मोठं वलय निर्माण झालं यांचं, परंतु ज्या काळात ते इथे येत असतील तो कसा असेल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मा जय बाप्पा, जय हरी करा, जय हरी. चला मित्रांनो, कार्यक्रमासाठी हा हॉल बांधलेला आहे. अष्टकोनी हॉल आहे आणि एकाच खांबावरती आहे म्हणतात हे सर्व. हे बघा, हे मधला खांब आणि एवढा मोठा हॉल आहे. इथं सर्व काय ना काय कार्यक्रम चालूच असतात. मित्रांनो, मंदिराच्या तिन्ही बाजूला पाणी आहे. कोयना जलाशयाचं, शिवसागर जलाशयाचं.
आणि फक्त एका बाजूला म्हणजे शेंबडी गावातून रस्ता आहे या ठिकाणी येण्यासाठी. हे असं आहे. कधी आला तर नक्की भेट द्या. खूप छान. मित्रांनो, ही पर्णकुटी नाव लिहिले ना, इथं ते नारायण महाराज इथं राहत होते म्हणजे पूर्वी. आता 2 महिन्यापूर्वी त्यांचं देहांत झालंय, त्यामुळं इथं आता सध्या बंदच आहे. पण ही त्यांचं म्हणजे निवास होता इथं त्यांचा. मित्रांनो, मंदिरात दर्शन करून संपूर्ण परिसर मन भरून पाहिल्यानंतर इथे बसून तुम्ही शिवसागर जलाशय निहाळत चहा नाश्ता करू शकता. शिवसागर जलाशय निहाळत आम्ही सुद्धा वडापाव आणि चहा पिऊन. तर मित्रांनो, आपला दत्त मंदिर आणि हा संपूर्ण परिसर पाहून झालेला आहे आणि आता आपण परतीचा प्रवास करतोय. शिवसागर जलाशयातून आपण 1.5 तासाचा प्रवास करून या मंदिर पाहण्यासाठी आलो होतो. दर्शन वगैरे झाले आपलं आणि आता आपण परतीचा प्रवास करतोय. तर चला, परतीच्या प्रवासाचा सुद्धा आस्वाद घेऊया. तुम्हाला कसं वाटतंय आमचं हे पूर्ण जर्नी ते नक्की सांगा. चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. चला, चालू झाली आपली बोट. बाय बाय बाय. हर हर महादेव. पाठीमागे दत्त मंदिर आहे मित्रांनो. आणि आता आपण अपोजिट डायरेक्शनला म्हणजे परतीचा प्रवास करतोय. आपण निघालोय मिनी काश्मीर तापोळ्याला. तुम्हाला जर समजा तापोळ्यावरून नसेल जमत तर तुम्ही बामनोली मार्गे शेंबडी या गावातून येऊ शकता. माझ्या अंदाजे शेंबडी या गावातून तुमची गाडी या दत्त मंदिर पर्यंत येत असणार. कारण बामनोली मार्गे जी बोटिंग होतं वासोट्यासाठी ती बामनोलीतून होतं आणि तिथून जवळच शेंबडी हे गाव आहे. या गावातून नक्कीच कडेपर्यंत येत असणार आहे या मंदिरासाठी. मंदिर खूप छान आहे आणि मंदिराची जी रचना केलेली आहे, भुयारात आहे पूर्ण मंदिर आणि मंदिराच्या वरती गणपतीचं मंदिर आहे. खूप छान आहे, नक्की भेट द्या. हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कसं यायचं लक्षात येईल किंवा मंदिर कसं आहे याचा अंदाज येईल. मी एवढं का सांगतोय तर तुम्हाला हे मंदिर या व्हिडिओ मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की कसं आहे मंदिर. साताऱ्याहून कासपठारावरून बामनोली आणि बामनोलीहून शेंबडी असं या मंदिराला येण्याचा रूट आहे. श्री क्षेत्र नारायणपूर म्हणजे पुरंदरच्या पायथ्याला जे मंदिर आहे त्याच महाराजांचं हे मंदिर आहे. पण मंदिर एक नंबर आहे, नक्की भेट द्या. या नंबरवरती संपर्क करा. तुम्ही कधी या, तुमच्या वेळेनुसार तुम्हाला हे घेऊन जातील आणि सुखरूप घेऊन येतील. तर यांचा नंबर 94 20 77 14 38. तर नंबर हा स्क्रीन वरती दिलेला आहे.
या नंबरवरती संपर्क करा. तुम्हाला घेऊन जाण्याची जबाबदारी यांची. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे काय कामवाले आहेत का? बोटिंग पॉइंटच्या ठिकाणी पोहोचतोय. आपला प्रवास पूर्ण झालेला आहे. आपण दत्त मंदिर पाहिलं, त्रिवेणी संगम पाहिला आणि जातानाच लांबून आयलंड पाहिला. तर खूप मजा आली आम्हालाही. आणि तुम्हालाही व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा. आणि जर पुन्हा या बोटीचा सफर करायचा असेल तर तुम्हाला दिलेल्या या नंबरवरती संपर्क करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि शेअर नक्की करा. तुमच्या ज्या मित्रांना या ठिकाणी येण्याची इच्छा आहे अशा मित्रांनी नक्की या. आम्हाला सगळ्यांना त्रास देऊन तेव्हा कसा बसलाय अजून. जरा जरा नाही ना, सगळ्यांच्याच नशिबात नाही. ही तुमच्या बोटी आहेत, तुम्ही सगळे बोटी मालक. हे काका म्हणतात रिक्षाचे जसे नंबर असतात तसंच सेम आमचं बी आहे. जसा नंबर येईल तसं इथनं बोट घेऊन जातात.